हाय, आज होता संडे. मग मी गेलो दाढी कटिंग करण्यासाठी. मग झालो मी रेडी. मग काढली आपल्या गाडीची चावी. मग लावली गाडीला आणि निघालो 120च्या स्पीडमध्ये जलम रोडनी. आणि तुम्हाला पुढं सांगतो मी कुठं चाललो सर्व. मग आता मी चाललो जलम रोडने. मग मला इथं एक हे गेट दिसलं. मग इथं बोरचं झाड दिसलं. मग मी बोर वगैरे तोडले आणि खाल्ले. मग निघालो जलम रोडाने. मग ज्या जलम गेटवर आलो. या जलम गेटवर आल्यानंतर 20 ते 25 मिनटं इथं थांबाच लागतात, कारण की इथं गेट हा हमेशा बंदच असते. ज्या बी मी गेलो होतो माझ्या नशीब. मग आम्ही निघालो जळगाव जामोदच्या रोडला. मग हे रोड खूप फार छान बनलेले होते. आणि हा वरचा जो पूल आहे, हा रोड हा खूप मोठा पूल पहिने बांधलेला आहे. खूप छान मोठा रोड बांधलेला आहे. मग आम्ही आलो पूर्णा नदीला. मग पूर्णा नदीला पाणी पाहून तर मन एकदम प्रसन्न झालं. चला म्हटलं, या नदीला खूप मोठं पाणी आहे. आता मी सांगतो मी कुठं चाललो. आता मी चाललो सुपोजी महाराजचे दर्शन घ्यायला. आणि मग आम्ही सुपोजी महाराजचं दर्शन घ्यायला आलो. इथं इथं पाहिल्यानंतर तर पहिली तर खूप मोठी जत्रा भरलेली होती. आणि जत्रा पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात मोठा मस्त आनंद होतो. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व पूर्ण तुम्हाला जत्रा दाखवणार आहे. तुम्ही पण जत्रेचा आनंद घ्या. आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड फॉलो अँड कमेंट करा. माझे व्हिडिओ बघणारी संख्या 600-700 असते, पण मला फॉलो करणाऱ्याची संख्या ही फार कमी आहे. जर तुम्ही मला फॉलो वगैरे करत राहिले तर मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवणार. कारण की खूप दिवस झाले माझे एक पण व्हिडिओ आलेला नाही आहे. खूप हप्त्यापासून मी हप्त्याला एकच वेळेस व्हिडिओ टाकत असतो. मग आम्ही चाललो आता मंदिरात. फायनली मंदिरात चाललो. आणि तुम्हाला हे पूर्ण पूर्ण जत्रा दाखवणार आहो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. मग आम्ही इथं मंदिरात आलो. इथं बघितलं काय बा, आरोचं पाणी पण ठेवलेलं होतं. त्याला म्हटलं हे पण मस्त सुविधा वगैरे केलेली आहे. मग आम्ही देवासाठी फुल प्रसाद वगैरे पण घेतला. आणि इथं मिठाईचे दुकान पण खूप मोठे लागलेले होते. मग आम्ही आलो देवाचे दर्शन घ्यायला सुपोजी महाराजचे. मग घेतलं बा, लाईनमध्ये नंबर लागला. इथे हे महाराज बसलेले होते. हे महाराज फुल वगैरे देत होते सर्वांना. हे इथे एक विहीर होती. ही विहीर पूर्णपणे म्हणजे झाकलेली होती. याचा इतिहास मला काही माहिती नाही आहे. मग बा इथं आल्यानंतर मंदिरात बघितलं की बा खूप मोठं गर्दी आहे. मग इथं 2 ते 3 तास दर्शनाला लागणार आहे. परत मग म्हटलं बा दर्शन तर घ्यायला लागेल, खूप लांबून येला. पर 2 तास न लागता 1च तास लागला. मग आम्ही गेलो मंदिरात. मग देवाचे दर्शन वगैरे घेतले. मग निघालो आम्ही मंदिराच्या बाहेर. मग इथं 5 ते 10 मिनटं बसलो. मग इथं झोके पाहिले. अरे म्हटलं वा, मस्त लहान मुलासाठी खेळण्याची सुविधा फार छान केलेली आहे. मग इथं दिवे वगैरे लागले. मग देवाचे वगैरे दर्शन घेतले. मग आता आम्ही निघालो आता घरी. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.